तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. वा, लई गोड गळा आहे ताई तुमचा. ताई, आज प्राजक्ता ताई तर लई खुश असतील नाही? हो ना. तुम्हाला सांगू, खूप गुणाची आहे आमची प्राजू. आणि तिची बर्थडे पार्टी म्हणजे तिच्या ओळखीचे आईंच्या ओळखीचे सगळेच गेस्ट येतील. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवायचंय. राधिका, साधनाताई, आपल्या मेनूची लिस्ट तुमच्यापर्यंत आली आहे. होय. आपल्याकडे आज खूप इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत आणि परवा जसं चविष्ट जेवण बनवलं तसंच आजही बनवायचे आणि वेळेत बनवायचे. ओके आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेवण गेल्या वेळेसारखं चविष्ट आणि वेळेवर होईल बघा. गुड. साधनाताई, आजचं जेवण तुम्ही बनवाल. आई नाही, काय आहे साधनाताई, तुम्ही परवा जे जेवण बनवलं ना त्या अन्नपूर्णाताईंना खूप आवडलं. खूप कौतुक केलं त्यांनी. माझी इच्छा आहे की आज जे गेस्ट येतील त्यांना सुद्धा जेवण आवडायलाच हवं. त्यांनी प्रत्येकाने कौतुक करायला हवं. ओके. बरं राधिका, तू आणि तुम्ही दोघी साधनाताईंना काय हवंय नकोय ते बघा, त्यांची मदत करा. वेळेत करा सगळं. राधिका ताई, तुम्ही कशा पाय वाईट वाटून घेताय? तुम्ही लई चांगला स्वयंपाक करता. तुम्ही बनवा की एखादा पदार्थ. अहो नाही नाही साधनाताई, आता आई स्वतःहून सांगून गेल्यात ना की तू काही बनवायचं नाही. जर मी काही बनवलं आणि त्यांना कळलं ना मी बनवलंय तर ते हात पण नाही लावणार हो. त्यापेक्षा तुम्ही बनवा ना. तुम्ही सांगा आम्ही काय मदत करू, आम्ही करतो. काही हरकत नाही. राधिका ताई, तुम्हाला ते गाणं येतं? एका तळ्यात होती बदके पिली सुरेख. हो. नयनतारा मॅडम कसल्या जबरदस्त आहेत त्या. एकच नंबर पाहुणचार झाला. अगं मग पिवडी असायला काय लागली ती? पिवडी असायला काय लागली होती? गप, तसलं काय बी नाही. उगं काहीतरी निघे. अगं नयनतारा मॅडमनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवले. हीच केवढी मोठी गोष्ट आहे. अगं लय भारी वाटतंय मला. म्हणजे बघ की, अगं त्या एवढ्या मोठ्या शिस्तीच्या आहेत त्या, तर मी मला सॉरी म्हणल्या. किती शिकण्यासारखं आहे की नाही त्यांच्याकडनं. अगं मग त्यात काय एवढं? अगं मी किती चुका करतोय, तुला का सॉरी म्हणलंय का? आणि त्यांचं काय, त्या तर नेहमी चुकत्यात. अगं नाहीतर काय. शट अप. हे मुली, आता उगाच तुझ्या संग चांगलं वागतात म्हणून मी तुझ्या संग येतोय. नाहीतर तो धोंडा कोण आपल्या पायावर मारून घेईल. निघे. अगं मोठे आहेत की ते, असं बोलतात काय? नाही बाई, त्यांच्या समोर जायला बी भीती वाटते. खरं आता तुझ्यामुळं काय तेवढी भीती वाटणार नाही म्हणून येतोय मी. जसं काय तुला खाणारच होत्या त्या. खाल्लं असतं मग. अगं कमळे, आता आपल्या प्राजूचा वाढदिवस आहे म्हणजे काहीतरी गिफ्ट घ्यायला नको वय? होय ग. चल आताच जाऊन घेऊन येऊया. वय चल चल. आई, आपल्याला आत्ता लगेच निघावं लागेल आणि करमरकरांची मीटिंग करावी लागेल आजच्या आज. कारण ऑलरेडी दोनदा आपल्यामुळे मीटिंग पोस्टपोन झाली. हो माहिती आहे मला. पण मी काय विचार करत होते,
आज नेमकं नयनताराने बोलवलंय ना त्या प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या पार्टीला. आता ही मीटिंग बराच वेळ चालेल, त्यामुळे आपल्याला तिकडे जाता येईल असं वाटत नाही मला. तिचं खूप आग्रहाचं आमंत्रण आलंय, तिला कळवायला पाहिजे. हा नयनतारा, मी अन्नपूर्णा बोलते. अगं तुझं आजचं अगदी आग्रहाचं आमंत्रण मिळालं. साहेबाकडूनही आमंत्रण पाठवलं होतंस, पण काय झालं ना, आज एक खूप महत्त्वाची मीटिंग लागली आणि ती बऱ्याच उशिरापर्यंत चालेल. मी आणि राजन मग त्यातच अडकलेले राहू. तर आज आम्हाला पार्टीला यायला जमेल असं वाटत नाही. म्हणजे त्यातून जर मीटिंग आटपली वेळेत तर आम्ही नक्की येऊ. हो, आय कॅन अंडरस्टँड, पण प्लीज मीटिंग संपली तर या. हो हो, म्हणजे प्रयत्न करतोच, पण नाही जमलं तर रागवू नकोस. हां नाही नाही, मी समजू शकते. बिझनेस म्हटलं की हे सगळं आलंच, काही हरकत नाही. थँक्यू. आणि हो, प्राजक्ताला आम्हा दोघांतर्फे शुभेच्छा आणि आशीर्वाद नक्की सांग. हां, ठेवते. वा, लय खमंग झालेला दिसतोय ताई केक. साधना मावशी, हा केक ना प्राजूसाठी सरप्राईज आहे. मस्त. राधिका ती लय जीव आहे ना व तुमचं प्राजक्ता ताईंवर. म्हणूनच एवढं समजा केक वगैरे. झाला स्वयंपाक? होतं झालाय. आणि राधिका, हा केक कोणासाठी बनवलायस? आई, प्राजूचा बर्थडे आहे ना, केक कटिंग साठी मी केक बनवते खास. राधिका, मी काय करू ग तुझं? हा, इतका बेसिक छोटा घरगुती केक मी आपल्या गेस्ट समोर ठेवणार आहे. आई, मिस्टर मेहतांचा कॉल आहे, त्यांना तुझ्याशी जरा अर्जंट बोलायचं आहे. त्यांना सांग मी नंतर करते. ओके. आई, हा केक आत्ता साधा दिसतोय, पण मी अजून आयसिंग राहिलंय, छान डेकोरेट करणार आहे, छान दिसेल तो. राधिका, मी तुला दर 2 दिवसांनी समजावते. आपल्या स्टेटस प्रमाणे वागायला शिक. कसं तुला कळत नाही ग? आजचं आपलं बर्थडे सेलिब्रेशन इतकं ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि त्यात मी हा केक ठेवणार आहे. प्राजक्ताचा बर्थडे आहे, प्राजक्ता इनामदारचा. आपल्या स्टेटस प्रमाणे का विचार करू शकत नाहीस तू? तुला कधी कळेल राधिका मला काय हवंय? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.